हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईफ. कसे सर्व मस्त मजेत असते. मी पण खूप मस्त मजेत आहे. तर काल काल वटपौर्णिमा होती आणि मग मी कामाला गेले होते. तर दुपारनं माझं एवढं डोकं दुखलं तर मी दुपारनं घरीच राहिले ते कारण कामाला गेले नाही. आणि मग नंतर मम्मीला ह्यांना कॉल केला, म्हणजे माझं दुखतं ना, डोकं वगैरे दुखतं आहे. मम्मी तेवढं टेन्शनमध्ये आलं की एकटीच राहते, कसं करते, काय करते, हे ते बरंच तिचं लेक्चर ऐकून घेतलं. मग तिला म्हणलं की करते मी सगळं ॲडजस्ट, नको काय हे करू. तिला असं वाटलं तर एकटेच राहते, दुखायला लागले, मग आता कसं करणार, काय करणार. रात्री खरंच मला एवढा कंटाळा आला होता ना, मला काहीच करू वाटत नव्हतं. मला स्वयंपाक पण नव्हता करू वाटत. तरी पण उठले आणि सकाळची भाकर होती, मग बेसन केलं आणि बेसन भाकरच खाल्ली आणि तसेच झोपून गेले. आत्ता पण मला असं आहे ना, थोडंसं सवायबल झालं नव्हतं, असं एवढंसं तब्येत बरी वाटा नाही. आणि मग मला आत्ताच तिचा कॉल कट केला आणि तिला सांगितलं ना की परत तिला टेन्शन की बाबा कसं काय, मग तिला काही सांगत नाही आहे. मला तर बरं वाटतं आहे. तर आता 9:30 वाजून गेलेले आहेत. आता कामाला जायचं 10 वाजता. मेहंदी काढली, मग एवढीच मेहंदी येते. ह्याच्या पलीकडे मेहंदी येत नाही. फक्त टिपके काढायचे आणि बोटं रंगवायचे. हे पुढून दाखवण्याचं तर नाहीच, कारण काही फक्त बोटं आणि पाठीमागूनच एवढी काढलेली आहे. मला आवडते मेहंदी काढायला. माझ्यासारखी असते, आपलं कोण आणून ठेवायचं, इच्छा झाली की काढायची. तर अशा वेळेस आपल्या माणसांची खरंच आठवण येते किंवा असं वाटतं किंवा आपल्या पाशी पाहिजे ते. तिकडं मम्मीकडे असलं ना, मी डोकं चोळ, पाय चोळ, हे चोळ, खूप त्रास होते. असं काही गोष्टी मग हे खाऊ वाटलं, ते खाऊ वाटलं, असं काही गोष्टी होतात ते. पण इथं आता कोणाकडंच हट्ट करता येणार आणि बोलता येणार, काय करायचं ते करावंच लागतं एकटीला. आणि सकाळी मॉर्निंग वॉकला पण गेले होते. तर खूप फ्रेश वाटतं आहे, एवढं छान वाटतं ना. मी मध्ये बंद केलं होतं, म्हणजे हेच थोडंसं टेन्शन होतं. टेन्शनच्या नादा म्हणून स्वतःला पण माणूस विसरायला लागतं, म्हणून मग मी हे नव्हतं केलं, जात नव्हते. तर आता परत मी रेग्युलर चालू केलेलं आहे. माझी फ्रेंड पण येते माझ्यासोबत आणि फ्रेंड व्हायला टाईम नाही लागत, लगेच होतात ते. तर मेडिकलमध्ये ती येते प्रॅक्टिससाठी, तर त्याच्याबरोबरच मी पण जाते. ती माझ्याबरोबर येते आहे. तसं दोघीजणी पण जाते. खूप सारा गप्पा मारतो, खूप छान चालतो आणि असा टाईम स्पेंड करतो. आणि फ्रेंड्स लोकांबरोबर टाईम स्पेंड करायला पण खूप छान आवडतं आणि जातं पण. तर चला, तुमच्या भरपूर साऱ्या कमेंट्स आहेत, त्या भरपूर सारा सपोर्ट पण करताय तुम्ही. आणि मला जसे वाटेल ना तसे मी व्हिडिओ पोस्ट करते. अजून मला ते दिवशी माझं रुटीन दाखवायचे, संडेचं रुटीन. परत आत्ता माझं कालपासूनचं नवीन रुटीन तुम्हाला मी शूट केलेलं आहे, पण मला ते एडिट करायला पण माझ्याकडं सध्या टाईम नाही आहे. जाते दुपारी, आले की एवढे दमते, आले की थोडंसं रेस्ट करते, मग परत जायचं, परत संध्याकाळी यायचं. असं माझं चालू झालेलं आहे रुटीन. व घर मेडिकल, घर मेडिकल, घर मेडिकल. आणि मध्ये गावाला गेल्यामुळं पण एवढं ह्या महिन्यातलं माझं शेड्यूल अख्खं म्हणजे अख्खं बिघडलं. त्याच्यामध्ये गॅस गेला. गॅसला माझे एक्स्ट्राचे पैसे गेले, माझे जवळजवळ 1,500 रुपये माझे एक्स्ट्राचे गेले. आणि सगळं शेड्यूलच चेंज होऊन गेलं. गावाकडे जायचं म्हणलं की 500-600 तर रुपये कसे पण, एक हेलपाटा 500-600 रुपयाचा लागतो, म्हणजे लागतोच. आणि जातात म्हणजे जातातच. तर त्याच्यामध्ये पण माझं पूर्ण थोडंसं, जे आपण महिन्याचं आपलं हे असतं ना, सर्कल असतं, आपण जे तयार केलेलं असतं की बाबा एवढ्याला एवढा खर्च होणार आहे, एवढ्याला एवढा खर्च होणार आहे. आणि त्या महिन्यात एक्स्ट्राचं भरपूर झालं. गावाकडं जाणं आहे ना, आजोबा आजारी असल्यामुळं जावंच लागत होतं, कारण की त्याला असं वाटत होतं सगळे माझे नातवंड, माझे लेक, माझा लेक सगळे माझ्या जवळ असावेत. आणि मग गावाकडं जावं लागत होतं. परत गावाकडून परत त्याच्यामध्ये गॅस गेला, म्हणून असं सगळं चेंज होऊन बसलं. तर चला आता खूप. आणि पप्पा असले ना तर समीरवर पण एवढा लोड आहे ना, भरपूर सारा लोड आहे. त्याला हप्ते वगैरे भरपूर साऱ्या काही गोष्टी आहेत, म्हणून त्याला पण नाही. आणि पप्पांकडे होतं ना तरी पण असं कधी समजलंच नाही. खरंच बापाची किंमत आहे ना, आपण कशामध्येच मोजू शकत नाही
किंवा करू पण शकत नाही. पप्पा होते ना तरी पण हक्काने पप्पा नाही मला पाहिजे म्हणजे पाहिजे ती गोष्ट असं होतं. असं समजलंच नाही की कधी बाबा खरंच पप्पांकडे आता पैसे नसतील किंवा काय. आत्तापर्यंत शेवटपर्यंत हट्ट चालू होते आणि जेव्हा समजायला लागलं तेव्हापर्यंत तर पप्पाचं राहिलं म्हणजे प्रत्येक माणसाला आहे ना असं सुखी असं हे कोणच नाही आहे जगामध्ये की बाबा हा पूर्ण सुखी आहे, ह्या माणसाकडं दुःखच नाही आहे म्हणून. आनंद आपल्याला फक्त स्वतः तयार करावा लागतो आणि स्वतः तो घ्यावा लागतो. कोणी आपल्याला येऊन आनंद देत नाही किंवा काहीच नाही. तर अशा काही गोष्टी होतात आणि म्हणून रात्री काही गोष्टी खूप फील झाल्या आणि तर मम्मी तसे बोलले कसं करणार काय करणार नंतर जास्तच काही गोष्टी फील झाल्या. तर जाऊ द्या पण जे पाऊल उचलले ते तर करावंच लागणार आहे आणि त्यासाठी आपल्याला पुढे जावंच लागणार आहे. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर लवकरच तुमच्यापर्यंत रुटीन घेऊन येत आहे. माझं रुटीन मी कसं ठेवलेलं आहे ते. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.